आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लोमटे सर, या ठिकाणी असणारे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपस्थित पदाधिकारी आणि या व्याख्यानमालेसाठी ज्यांनी मला आमंत्रित केले ते या व्याख्यानमालेचे संयोजक, माझ्यासोबत आलेले माझे मित्र आणि मेहुणे आणि लेखक LK कुलकर्णी, माझे चिरंजीव उन्मेष गौरकर जे एका साप्ताहिकाचे संपादक आहेत, आणि माझ्या नातवंडाला मी सोबत आणलेला आहे. कारण आजकाल व्याख्यानमाला गणेशोत्सवामध्ये होते कशी असते ते दाखवण्याचे दिवस आलेले, आणि म्हणून मी त्यांना मुद्दाम म्हणलं चला बघा कशी व्याख्यानमाला असते. आमच्या काळामध्ये व्याख्यानमाला अतिशय जोरात असायच्या. म्हणजे ज्यावेळेला मी त्यांच्या वयात होतो किंवा कॉलेजचा विद्यार्थी होतो त्यावेळेला व्याख्यानमाला भरपूर अशा प्रकारचं चांगलं वातावरण आपल्या सगळ्या मराठवाड्यामध्ये होतं. विशेषतः मी शालेय शिक्षणासाठी जिल्हा परिषद हायस्कूल वसमत या ठिकाणी राहत होतो. 5वी 6वी 7वी मध्ये होतो. त्यावेळेला तिथं 100 वर्षाहून जुनं असणारं आज बोधानंद गणेश मंडळ म्हणून आहे. तिथे मी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, एकनाथ महाराज खडकेकर, माझे गुरुजी राहिलेले पुढं नरहर कुरुंकर, त्यानंतर देल महाजन अशा थोर मान्यवरांची व्याख्यानं त्या काळामध्ये ऐकलेली आहेत. आणि त्या काळामधलं वातावरण कुठल्या सुधारणा करण्यासारखं नव्हतंच. म्हणजे ज्या पद्धतीनं लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये हा जो लोकोत्सव बनवण्याचं काम केलं गणेशोत्सवाला, त्या गणेशोत्सवाचं स्वरूप अगदी भिन्न होतं. हा कशाला, माझ्या लहानपणी मी ज्या वेळेला माझ्या गावी राहत होतो त्यावेळेला आमच्याकडे 2 गणपती बसवण्याची पद्धत आहे. तर त्या परंपरेनुसार आम्ही सरळ नदीच्या काठचा चिखल घेऊन यायचे, त्याची गणपतीची मूर्ती बनवायचे, त्याला नंतर थोडं वाळल्यानंतर त्याचीच प्रतिष्ठापना करायचे, त्याला थोडासा शेंदूर वगैरे सुद्धा लावायचे कधी कधी, आणि गणपतीचा असा शिदोरीचा पार वगैरे त्याच्या भोवती भरण्याची आजही प्रथा ती आमच्याकडे चालू आहे. आणि आज हीच प्रथा माझे नातवंड चालवत आहेत. म्हणजे अशी एक विधवा छोटीशी 2 मूर्ती तर तयार करतात. आता शाडूच्या असतात, पूर्वीच्या काळामध्ये आम्ही त्या चिखलाच्या करत होतो. त्यामुळं प्रदूषण, त्याच्यामुळं निर्माण होणाऱ्या कुठल्याच कटकटी त्या काळामध्ये नव्हत्या. आणि मला वाटते की तुमची जी गणेश मंडळाची परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये जे काही सगळं आदर्श पाहिजे ते आदर्श आजही तुम्ही टिकवलेलं आहे. आणि त्यासाठी मला सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. माता योगेश्वरी, मुकुंदराज, दासोपंत यांच्या नावाने ओळखली जाणारी ही अंबानगरी आणि पूज्य स्वामीजींच्या पुण्यमय वास्तव्याने पुनीत झालेली ही सगळी संस्था आणि हा परिसर, या वातावरणामध्ये मला इथे वक्ता म्हणून बोलण्याची संधी मिळते, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. उपस्थित मित्र आणि उपस्थित बंधू भगिनींनो, या व्याख्यानाच्या निमित्ताने मला एक विषय दिलेला आहे आणि तो म्हणजे गणेशोत्सव आणि परिवर्तन. आता इथे परिवर्तन करायची तर काहीच आवश्यकता नाहीये. उलट जे चाललंय ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं चाललंय, लोकमान्य टिळकांच्या पद्धतीनं चाललंय. आणि त्याचं कारण आहे राष्ट्रीय शिक्षण देणारी ही संस्था. आणि त्यामुळे अजूनही मूल्यांचा विसर कुणालाच पडलेला नाही. आजकाल अशा प्रकारच्या व्याख्यानमाला चालवणं हे दुर्मिळ झालेलं आहे. त्या व्याख्यानमालेच्या जागी कीर्तन आली, भजन आली,
जुन्या काळामध्ये, ज्या काळात आम्ही विद्यार्थी होतो त्या काळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असायचे, पण ते मेळे असायचे, छोटी छोटी नाटकं बसवली जायची, मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी प्रदूषण मुक्त कार्यक्रम असायचे. डॉल्बी आणि डीजेचा तो जमानाच नव्हता आणि जे काय होतं ते सगळं आनंदप्रद होतं. आणि आज तुमची संस्था, तुमची ही गणेश मंडळ व्याख्यानमाला जी आयोजित केली, ते गणेश मंडळ आज तीच परंपरा अतिशय योग्य पद्धतीने चालवत असलेलं बघून मला खूप आनंद होत आहे. खरं तर गणेश उत्सव आणि त्याला परिवर्तन किंवा सुधारणा असा विषय घेऊन त्याच्यावर बोलणं आजकाल धाडसाचं काम आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असो की बंगालमध्ये असो की भारतामध्ये असो, जे म्हणून सुधारक झाले त्यांना शिवाय काही पदरात पडलेलं नाही. अर्थात तिथं तसं काही होण्याची शक्यता नाहीये, पण एकूण सुधारणा करायला कोणी सांगायला लागलं की आजकाल कुणाचाच मूड नसतो ते ऐकून घ्यायचा. एखादं सुधारणा करणारी पोस्ट जरी फेसबुकवर टाकली तरी अशा अंगावर धावून येतात. असे कलुषित वातावरण आपल्या अवतीभोवती आपल्याला बघायला मिळतं. काही चांगलं सांगायला जावं तर टांगायला नेतात आणि अशा पद्धतीनं आपल्याला काही सद्विचाराचं किंवा सुविचाराचं लोकांमध्ये बीजारोपण करण्याची कितीही इच्छा असली तरी आपण ते तळमळीनं करू शकत नाही. तरी पण या संस्थेचे गणपत व्यास हे रेग्युलर आणि नियमित सद्विचाराच्या खूप सुंदर सुंदर कविता मला पाठवत असतात. आम्हाला सगळ्यांनाच ते पाठवतात. आंतरभारतीच्या ग्रुपवर सुद्धा त्यांच्या कविता आपल्याला वाचायला मिळतात. हे इतकं सगळं चांगलं सुचतं कुठून? तर त्याचं मुख्य उगमस्थान आहे संस्कार. आणि जे संस्कार साने गुरुजींच्या साहित्याच्या वाचनामधून झाले, त्यांच्या गोष्टी ऐकून झाले, ते संस्कार आजच्या पिढीला करायचे म्हटलं तरी नाही करता येणार. कारण आजचा जमाना आहे युट्यूबचा, सोशल मीडियाचा, व्हॉट्सअपवरचे काही अनर्थकारी संदेश वाचून इकडे तिकडे फॉरवर्ड करण्याचा आणि जेवढं काही आपल्याला न वाचता समाजाचं वाटोळ करता येईल तेवढं सगळं करण्याचा. तेव्हा त्यावर मी काही फारसं बोलू शकणार नाही, कारण मी स्वतः फेसबुक वापरतो. पण फेसबुकचा वापर चांगलाही होऊ शकतो आणि दर आठवड्याला एखाद्या पुस्तकाचं परीक्षण लिहून ते फेसबुकवर टाकणं हे एक नवीन उपक्रम मी सुरू केलेला आहे. आणि मला वाटतं की वाचन संस्कृती जपा, वाचन संस्कृती पुढे चालवा असं कोणाला जाऊन सांगण्यापेक्षा स्वतःपासून त्याची सुरुवात करणं हा सुद्धा एक संस्काराचाच भाग आहे. तेव्हा आता मला माझ्या नातवंडाला सांगावं लागत नाही पुस्तक वाचा, पुस्तक चांगलं आहे. त्यांना पुस्तकं ते मागवतात आणि आणून द्या म्हणतात आणि ते वाचतात. म्हणजे हे जे घरातलं वातावरण आहे ते घरातल्या कर्त्या पुरुषावर अवलंबून असतं. तेव्हा कोणतीही सुधारणा ही आपल्या घरापासून करायला पाहिजे. हे महात्मा गांधींनी सांगितलं, स्वामीजींनी सांगितलं आणि साने गुरुजींनी सुद्धा सांगितलं. आधी केले मग सांगितले, आधी कृती मग मुक्ती. या पद्धतीनं आपण जर विद्यार्थ्यांसमोर उभे राहिलो तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये फार भाषण देऊन आदर्श काय आहे ते सांगण्याची अजिबात गरज नसती. आपण समोरच त्यांचे आदर्श असतात. जसे की मला नरहर कुरुंदकरांसारखे शिक्षक मिळाले. अगदी PUC पासून MA पर्यंत गुरुजींनी मला शिकवलं. गुरुजींची ज्ञानलालसा, गुरुजींचं वाचन, गुरुजींचं लेखन, गुरुजींचं व्याख्यानातून मांडलेले परखड विचार हे सगळे मी अनेक वर्ष ऐकत आलो. आणि शेवटच्या त्यांच्या दिवसामध्ये जवळपास एक वर्षभर
किंवा 2 वर्ष मी त्यांचा लेखनिक पण होतो. त्यामुळं त्यांचा प्रत्येक दिवाळी अंकामध्ये येणारा लेख अगोदर मला वाचायला किंवा ऐकायला मिळत असे, कारण मी त्यांनी सांगायचं, डिक्टेट करायचं आणि ते मी लिहून काढायचं. त्यामुळं आपोआप संस्कार झाले. आम्हाला कुणाला वाचा म्हणून सांगायची गरज पडली नाही, कारण माझे गुरुजी रस्त्यानं चालताना सुद्धा वाचायचे, बसमध्ये बसून प्रवास करताना सुद्धा वाचायचे. आणि एक आठवण अजून मला सांगावीशी वाटते की अंबेजोगाईला पहिल्यांदा मी आलो ते कुरुंदकर गुरुजींबरोबर. आणीबाणीचा कालखंड होता 1975, आणि महाराष्ट्रामध्ये भयंकर अशा प्रकारची आणीबाणी लादण्यात आलेली होती. पूर्ण भारतभरच होती आणि ती जास्त हिरिरीनं राबवण्याचं काम आमच्याच जिल्ह्याचे नेते मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण करत होते. आणि एक असं वातावरण होतं की बऱ्याच पत्रकारांना अटक झाली होती, कार्यकर्त्यांना अटक झाली होती. आणि तशाही परिस्थितीमध्ये कुरुंदकर गुरुजी कुठल्याही प्रकारे आणीबाणीच्या किंवा स्वातंत्र्याच्या बद्दल बोलताना आपल्याला अटक होऊ नये याची काळजी घेत इसाप नीतीवर व्याख्यानं देत होते. आणि नरेंद्र चपळगावकरांनी अंबेजोगाईमध्ये त्यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि गुरुजी बरोबर मी सुद्धा आलो होतो. गुरुजीला आणण्यासाठीच मला त्या ठिकाणी माझ्या मित्रांनी सांगितलं होतं, कारण माझ्या मित्राचं त्याच दिवशी बीडमध्ये इथं अंबेजोगाईमध्ये लग्न होतं. तर त्या दृष्टीनं त्यांचं जे काही व्याख्यान झालं होतं ते मला आठवतं. आणि गुरुजींच्या त्या इसाप नीतीच्या व्याख्यानामधून हे पहिल्यांदा या ठिकाणी त्यांना संधी मिळाली. बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत, अनेक ठिकाणी ते बोललेले आहेत. पण अशा ह्या गुरुजींच्याच व्याख्यानाच्या जागेवर मला एक व्याख्यान करण्याची संधी मिळते याचा सुद्धा मला अभिमान वाटतो. तेव्हा मित्र, मूळ विषयाकडे आपण बोलूया. गणेश उत्सव आणि समाज परिवर्तन हा आजचा व्याख्यानाचा विषय आहे. तर गणेश उत्सवाबद्दल बोलण्या अगोदर आपल्याला उत्सव म्हणजे काय हे सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण आपण सगळी मंडळी उत्सव प्रियच आहोत. कुठल्याही सणाचा उत्सव करणं, सगळ्यांनी मिळून मिसळून तो सण साजरा करणं, त्या सणाच्या निमित्ताने आपल्या जुन्या परंपरा जतन करणं, एकोप्याचं वातावरण घरामध्ये, कुटुंबामध्ये, अवतीभोवतीच्या परिसरामध्ये, गावामध्ये तयार करणं, हे आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत. तेव्हा हे जर उत्सवाचं स्वरूप असेल आणि ते जर आनंददायी असेल तर गणेश उत्सव तर वेगळ्या कारणासाठी निर्माण झाला. 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी, जे मुळात धार्मिक आणि अतिशय श्रद्धाळू होते आणि त्यांनी जनतेची नाडी ओळखलेली होती की जर धर्माचा वापर आपण स्वातंत्र्यासाठी करू शकलो, लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याच्या प्रेरणा देण्यासाठी करू शकलो, तर तो व्हायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. गणेशोत्सवाची सुरुवात काही त्यांनी केलेली नव्हती. त्याच्या अगोदर 1 वर्ष भाऊ रंगारी यांनी गणेशोत्सवाची पुण्यामध्ये सुरुवात केली होती आणि केसरीमध्ये आग्रलेख लिहून लोकमान्यांनी त्यांचं कौतुकही केलेलं होतं. आणि मग नंतर पुढच्याच वर्षी त्यांनी गणेश मंडळात गणेश उत्सव हा विषय लोकजागृतीसाठी, ऐक्यासाठी, लोकांचं संघटन करून त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याच्या प्रेरणा निर्माण करण्यासाठी करायचं ठरवलं आणि त्याचा श्री गणेशा झाला. काय वातावरण होतं त्यावेळेला पुण्यातलं? अर्थातच लोकमान्य टिळक मोठे नेते होते काँग्रेसचे आणि त्यांच्या विद्वत्तेमुळे ते गणिताचे प्राध्यापकही होते आणि
त्यांचं शैक्षणिक कार्य सगळ्यांना माहीत होतं. केसरे आणि मराठाच्या निर्मितीमधून त्यांना जे साध्य करायचं ते करतच होते. पण लोक चळवळीचं स्वरूप खाजगी असणाऱ्या गणेश चतुर्थी साजरी करण्याच्या सणाला द्यायचं असं त्यांनी पक्क केलं आणि त्यांनी पुण्यामध्ये विंचुरकर वाड्यामध्ये पहिल्या गणेशाची स्थापना केली. स्वाभाविकच त्यांचे जे त्या काळचे विरोधक होते त्यांना ही गोष्ट अजिबात रुचली नाही. आजच जातीयवाद आहे असं नाही, त्या काळामध्ये होता. ते म्हणले ब्राह्मणाने सुरू केलेला उत्सव आहे, म्हणजे त्याच्यात काय महत्व आहे, त्याला काय लक्ष द्यायचं. ती एक प्रतिक्रिया. दुसरी प्रतिक्रिया काय होती, सुधारक म्हणाले नाहीतरी यांना धार्मिक गोष्टीशिवाय काही सुचतच नाही, त्यामुळे यांना हे करायचं होतं ते त्यांनी केलं. म्हणजे त्याचं काही फारसं कौतुक झालं नाही. आज आपण त्याचं भरभरून कौतुक करतो, त्याचे परिणाम बघितल्यानंतर आता आपण करतो. पण सुरुवात करत असताना ज्या पद्धतीने त्यांना सामना करावा लागला तो सामना अतिशय महत्वाचा आहे. ब्रिटिशांची काय भूमिका होती, ब्रिटिशांना सुरुवातीला कळालंच नाही की हे गणेश उत्सव असा काहीतरी होणार आहे, त्याच्यामधून लोकजागृती होणार आहे, लोक सगळे एकत्र येणार आहेत आणि त्यांच्यात काहीतरी स्वातंत्र्याच्या प्रेरणा निर्माण होणार आहेत, ते उद्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होणार आहेत, असं काही त्यांना सुद्धा माहित नव्हतं. पण तरी सुद्धा त्यांची नीती अगोदरच ठरलेली होती, फोडा आणि जोडा. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, आपल्या मुस्लिम मित्रांना जवळ बोलावलं, त्यांच्या क्लब मधून त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली हे जे तुम्ही धार्मिक कट्टर धार्मिकता आहे तुमच्यामध्ये ती मोडून टाकण्यासाठी लोकमान्य टिळक असं त्या धर्माला सार्वजनिक रूप देत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं गणेश उत्सवाचा वापर ते तुमच्या विरोधी करणार आहे. आणि ते बिचारे फार काही ज्ञानी नव्हतेच, कट्टर धार्मिक होतेच आणि त्यांना हे सगळं पटायला लागलं. तेव्हा लोकमान्य टिळकांना त्याही काळामध्ये गणेश उत्सवात दंगलीचा सामना करावा लागला. दंगली काय आजच होत नाहीत. आजच हिंदुत्वाचा उन्माद चढून मुद्दाम मस्जिदीच्या समोरून वाद्य वगैरे वाजवणारे लोक नाहीत, त्याही काळात होते. कारण गावामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात हो, आणि हे लोक आपापल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीकडे बघतात. पण नेता सगळ्यात महत्वाचा असतो, त्याला योग्य पद्धतीचं वळण द्यायचं असतं आणि ते वळण देण्याची क्षमता लोकमान्य टिळकांमध्ये होती. चला आपण बघूया पुण्यामधल्या गणेशोत्सवाचं स्वरूप कसं होतं. लोकमान्य टिळकांच्या केसरीमधून आलेलं वर्णन आणि त्या काळामध्ये त्याने जो गणेश उत्सव सुरू केला त्याचं वर्णन, याबद्दल आपण पहिल्यांदा माहिती बघणार आहोत. म्हणजे त्या काळचं गणेश उत्सवाचं स्वरूप नेमकं कसं होतं आणि आज कसं झालेलं हे सांगायची गरज नाही. हे आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघतो, ते पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही. पण गणेश उत्सवाला उत्सवाचं स्वरूप देण्याचं काम खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी केलं. आपल्याकडे सगळ्याच गोष्टीचे वाद असतात, आधी कोण केलं, एखाद्या महापुरुषाचा जन्म सुद्धा अमुकच तारखेला पाहिजे, तमुकच तारखेला पाहिजे, असे सगळीकडे वाद आहेत. गणपती बाप्पाचा जन्म तर 3 वेळा झालेला आहे. आपल्याकडे दरवर्षी 3 वेळा गणेश जन्म साजरा केला जातो. पण त्या देवता असल्यामुळे त्यांच्या बाबतीत कोणाला काही वाद घालण्यासारखं नसतं. पण बाकी मग शिवजयंती असेल किंवा आणखी काही शाहू महाराजांची जयंती असेल, अशा सगळ्यामध्ये आपल्याकडे वाद निर्माण होतात. अर्थात हे वाद मुद्दाम निर्माण केले जातात. 2017 मध्ये काही कारण नसताना पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी अतिशय कळवेपणाने लोकांना सांगायला सुरुवात केली की
भाऊ रंगारे वगैरे काही नाही, खरं आमच्या लोकमान्य टिळकांनीच हा गणेश उत्सव सुरू केला. आणि मग लोकांनी त्याच्याकडे पुरावे दिले. पाय केसरीमधून लिहिला लोकमान्यांचा लेख भाऊ रंगारेनेच पहिल्यांदा सुरुवात केली. आज कोणी केली याला काही महत्व आहे का? ती चळवळ सगळ्यांपर्यंत नेऊन पोहोचवणं, कराची पासून कलकत्त्यापर्यंतच्या लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणं आणि दिल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत सगळीकडे गणेश उत्सवाचं वातावरण तयार करणं, याचं एकमेव श्रेय आपल्याला लोकमान्य टिळकांना द्यावं लागलं. आणि मग त्याच गणेश उत्सवाचं स्वरूप आजही टिकवून ठेवून व्याख्यानमाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे चांगले उपक्रम घेणाऱ्या अशा गणेश मंडळाची सगळ्याच महाराष्ट्राला गरज आहे. आणि अशी गरज पूर्ण करण्याचं काम, समाज जागृती करण्याचं काम, नवे नवे विषय देऊन त्याचं प्रबोधन करण्याचं काम तुम्ही अतिशय उत्कृष्टपणाने करत आहात. ती पण परंपरा तुम्ही जपत आहात. आणि मी तर असं म्हणेन की डॉक्टर सुरेश खुरसाळे हे फार आधीपासून नांदेडमध्ये हे काम करत आहेत. आता या संस्थेमध्ये त्यांचा संबंध असल्यामुळे तेच या संस्थेचे अध्यक्ष वगैरे आणि पदाधिकारी असल्यामुळं या संस्थेचं स्वरूपच त्यांनी बदलून टाकलं. आधी कशी संस्था होती, नंतर कशी झाली, या गोष्टीमध्ये जाण्याचा आजचा विषय नाही. पण जे काही चांगलं आहे, जे काही मधुर आणि गोडवा निर्माण करणारा आहे, त्या ठिकाणी प्रसंगी कटुता स्वीकारून सुद्धा हिरिरीनं आपलं पाऊल पुढे टाकायचं आणि त्यातून जे पाहिजे ते श्रेयस आणि समाजाला चांगलं होईल असं काहीतरी करायचं, हा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्याचंच नांदेडमध्ये रयत रुग्णालय हे जिथं जागतं स्मारक राहणार आहे. आणि ते आज अतिशय वेगळ्या पद्धतीने ते चालवतात. गणेशोत्सवामध्ये अशा व्याख्यानमाला घेणं आणि प्रबोधन करणं हा भाग वेगळा, पण रयत रुग्णालय काढून तिथे सुद्धा दरवर्षी ज्या वेळेला वर्धापन दिन साजरा होतो, त्या वर्धापन दिनाच्या वेळेला अतिशय ज्वलंत विषय घेऊन तज्ञ डॉक्टरांना बोलावून ते त्यांची व्याख्यान ठेवतात, परिसंवाद ठेवतात आणि लोकांमध्ये त्या आजाराच्या अज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम ते अखंडपणे करत असतात. एका वर्षी विषय होता कर्करोग. आता आपण सगळेजण कर्करोगानं चिंताग्रस्त झालेलो आहोत. का काय त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. विषमुक्त सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असल्यामुळं आणि व्यसनाधीनता वाढल्यामुळं आणखी इतर बरीच कारण आहेत. त्यामुळं कर्करोग हा एक राक्षस आपल्या समाजाला त्रास देणारा ठरत आहे. तेव्हा त्याच्याबद्दल योग्य ज्ञान मिळावं म्हणून डॉक्टर साहेबांनी खास तज्ञ डॉक्टरांना तिथं बोलावलं, त्यांची व्याख्यानं ठेवली आणि एक जागृती, जनजागृती लोकांमध्ये कर्करोगाबद्दल त्यांनी केली. अर्थात ते एकटेच हे करतायत असं नाही, त्यांच्याबरोबर अनेक जण त्यांना मदत करणारे तुमच्या संस्थेतले पदाधिकारी आहेत हे मला माहिती आहे. तेव्हा डॉक्टर साहेबांनी यावर्षी कुठला विषय ठेवला? हृदयरोग. आज हृदयरोगी नाही किंवा शुगर पेशंट नाही असे एकही घर सापडणार नाही. आणि हा एक मोठा चिंतेचा विषय आहे आणि रोज त्याच्यामध्ये लोक वाढत आहेत. पण हा आजार कशामुळे होतो, झाला तर ते त्याला कशा पद्धतीने आपल्याला तोंड द्यायचं असतं, कोणत्या चुका आपल्या हातून घडतात, कशामुळे हार्ट अटॅक येऊन माणसं पटापट मरायला लागलेले आहेत, हे सगळं आपण वर्तमानपत्रातून बातम्यातून जरी वाचत असलो तरी त्याचं तज्ञ मार्गदर्शकांकडून ज्ञान मिळणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. आणि या वर्षीच्या व्याख्यानमालेत त्यांनी ती साध्य करून दाखवली. अतिशय निष्णात अशा प्रकारचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर अरुण मांडणीकर यांनी दिलेलं व्याख्यान अप्रतिम होतं.
त्याला मी आणि LK कुलकर्णी दोघेही साक्षीदार आहोत. ऐकायला तिथे आम्ही मुद्दाम गेलो होतो. एकतर त्यांचे विद्यार्थीच होते. किडनीवर हृदयरोगाचे होणारे परिणाम, शुगरचे होणारे परिणाम याच्यावर ते अतिशय प्रभावीपणाने बोलले. तेव्हा मला वाटतं की अशा व्याख्यानमालामध्ये हेही विषय आणायला हरकत नाही. समाज परिवर्तन वगैरे हे सगळं ठीक आहे. समाज परिवर्तन करून लोकांना दाखवणं हे या संस्थेचं निराळेपण आहे. आणि हे निराळेपण जपण्याचं काम डॉक्टर सुरेश खुरसाळे सारखे लोक करतायत. आणि त्याला सगळ्यात तुमच्या सगळ्यांचं जे काही अनुमोदन आणि ही परंपरा चालत आलेली आहे त्याचं मुख्य कारण आहे स्वामीजींची संस्था. कारण स्वामीजींना या अतिशय जुलमी वातावरणातल्या निजामशाहीमध्ये वावरणाऱ्या सगळ्या पारतंत्र्यातल्या जनतेला जागृत करायचं होतं. आणि ते जागृत करण्याचं काम शिक्षणानेच होऊ शकतं हे लक्षात आल्यावर त्यांनी औरंगाबादमध्ये, त्या सगळ्यात अगोदर अंबेजोगाईमध्ये आणि मग नंतर आमच्या नांदेडमध्ये सुद्धा ज्या संस्थेमध्ये मी शिकलो ती नांदेड एज्युकेशन सोसायटी, आज जरी त्यांची ध्येय थोडी वेगळी असली तरी पण ती स्वामीजींच्याच स्थापनेनं आणि त्यांच्याच वातावरणानं भारून टाकलेली शिक्षण संस्था होती. त्यामुळे आम्ही जेव्हा विशेष काही कार्यक्रम असत त्यावेळेला भाषण आमचे प्राचार्य वगैरे द्यायचे. शिरवाडकरांसारखे प्राचार्य होते, कुरुंदकरांसारखे प्राचार्य होते, गाडगिळांसारखे प्राचार्य होते. ते आवर्जून सांगायचे की आपल्या शिक्षण संस्थेतून तयार होणारा विद्यार्थी हा आदर्श नागरिक असलाच पाहिजे. कारण आपली संस्था एक आदर्श जपणाऱ्या व्यक्तीनं स्थापन केलेली आहे. आणि आपल्याला स्वातंत्र्याचा मंत्र जीवनामध्ये आचरण्यासाठी लागणारं सगळं वातावरण आणि त्या महामानवाने केलेला आहे. तेव्हा त्यांच्या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असा घडलाच पाहिजे असं त्यांचा आग्रह असायचा. आणि मला वाटतं तेच काम तुम्ही करताय. उलट त्याच्या पुढे जाऊन आणखी करतायत. कारण त्यांना अजून तरी जमलेलं नाही स्वामी स्मारक उभारणं, पण तुम्ही ते करून दाखवलं. तेव्हा अशा ज्या गोष्टी आहेत त्या समाजासाठी अतिशय महत्वाचं काम करत असतात. एखादा मोठा अग्रलेख लिहून, एखादे 4 पानाच्या पुरवण्या काढून जे साध्य होत नसतं ते अशा छोट्या छोट्या कृतीमधून साध्य होत असतं. आणि ते इथून बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत, शिक्षक तर ध्येयानं पछाडलेले आहेतच. कारण आजही महालक्ष्मीच्या सणाच्या दिवशी सुद्धा एवढे सगळे तुम्ही उपस्थित राहिलात ही काही साधी गोष्ट नाहीये. तुम्हाला वेगवेगळे कारणं सांगून टाळता आलं असतं, पण तुम्ही आलात. इथं बरेच जण आले. तेव्हा हे सगळं मी यासाठी सांगतो की लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये पुण्यामध्ये जो गणेश उत्सव सुरू केला त्याचं जे स्वरूप आहे ते कलकत्ता, गोवा, मद्रास असं सर्वत्र पोहोचण्याचं आणि संघटन म्हणून राष्ट्रीय एकात्मता आणि अस्मिता जागृत करण्याचं महत्वाचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. त्या काळामधल्या गणेश उत्सवाचं जे स्वरूप आहे ते अतिशय सोज्वळ, सात्विक, तरीही देशभक्तीची प्रेरणा देणारच होते. पोवाडे, भक्तीपर पोवाडे मुद्दाम त्या मेळ्यांमध्ये बसवून घ्यायचे आणि थाप त्या डफावर पडून विरसलीयुक्त पद्धतीनं जेव्हा शाहीर थाटामध्ये हे पोवाडे सादर व्हायचे तेव्हा लोकांच्या अंतःकरणामध्ये स्वातंत्र्याची ज्योत, राष्ट्रभक्तीची ज्योत आपोआपच पेटायची. मेळे बसवले जात आणि काही असे मेळे होते, अमुक यांचा मेळा, तमुक यांचा मेळा. तर मेळ्यांना सुद्धा अतिशय सुंदर अशी देशभक्तीपर संस्थांची त्याची नावं दिलेली होती. मनोरंजनासाठी नकलाई व्हायच्या, जादूचे प्रयोगी व्हायचे. रंजन आणि उद्बोधन असा दुहेरी कार्यक्रम या गणेश उत्सवामधून सुरू झालेला होता. आणि सगळ्यात महत्वाचं आकर्षण होतं पुण्यातल्या गणेश उत्सवाचं, अगदी सुरुवातीच्या गणेश उत्सवाचं सुद्धा तेच आकर्षण होतं. ते म्हणजे बहुश्रुत, अभ्यासू, पंडित, विद्वान असे जे थोर वक्ते होते त्या वक्त्यांच्या व्याख्यानमाला पुण्यामध्ये मोठ्या पद्धतीनं व्हायला लागल्या. स्वतः लोकमान्य टिळक व्याख्यानं द्यायचे. तुम्हाला सगळ्यांना गजानन महाराजांचे जे भक्त आहेत त्यांना पोथीमध्ये उल्लेख आलेला आहे. अकोल्याला आले होते ते व्याख्यान द्यायला.
गणेश मंडळाच्या कार्यक्रमाला आले होते. बाकी त्याचा पुढचा भाग आपल्याला त्या पोथीशी संबंधित आहे. पण राष्ट्रीय जागृती करण्यासाठी फक्त पुण्यामध्ये राहून ती होणार नव्हती हे त्यांना माहित होतं. आणि म्हणून त्यांनी गावोगाव जाऊन जिथं कुठं संधी मिळेल तिथं जाऊन गणेश उत्सवाच्या काळात व्याख्यानं दिलेली होती आणि लोकमान्य टिळक देत होते. त्याच्यामुळं त्याला एक व्यापक स्वरूप प्राप्त होऊ शकतं. त्याच्यानंतर नरसिंह चिंतामण केळकर हे उशिरा आले केसरीमध्ये. ज्या वेळेला गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळकांचे अतिशय जवळचे मित्र आणि थोर सुधारक मतभेद झाल्यामुळं केसरी सोडून गेले, तेव्हा त्यांच्या जागेवर दररोजचं दैनिक काढण्यासाठी लागणारा माणूस त्यांना हवा होता. आणि मग नरसिंह चिंतामण केळकर यांना ती जागा त्यांनी दिली आणि ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पत्रकारिता करत होते आणि चांगले संपादक सुद्धा होते. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर थोर नाटककार आणि समाज जागृतीचं काम नाटकांच्या द्वारे करणारे, त्यांची पण व्याख्यानं त्या काळामध्ये आयोजित व्हायची आणि लोक त्या व्याख्यानाला गर्दी करायचे. लोकनायक आणि चिंतामणराव वैद्य, दादासाहेब खापर्डे, सरोजिनी नायडू, राष्ट्रीय सभेच्या थोर नेत्यांना सुद्धा मुद्दाम आमंत्रित केलं जायचं. कारण मुख्य उद्देश धार्मिक नव्हताच, मुख्य उद्देश होता राजकीय, मुख्य उद्देश होता राष्ट्रीय जागृती. आणि ते करण्यासाठी जे कोणी वक्ते असतील आणि जे लोकांच्या अंगावर आपल्या वक्तृत्वानं रोमांच उभे करू शकतील, देशभक्तीची ज्योत त्यांच्या मनामध्ये निर्माण करू शकतील, अशा सगळ्या वक्त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य होतं आणि या व्याख्यानमालेला सगळ्यात जास्त महत्व होतं. आजही पुण्यामध्ये काही चांगली गणेश मंडळं त्या व्याख्यानमाला चालवतात. भले आज विषय वेगळे असतील, काही भरकटलेले असतील, काही आजच्या राजकारणाला धरून असतील, त्याच्यात खंडन मंडन असं काही असेल, पण हे प्रबोधनाची चळवळ जागृत ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं काम त्या काळामध्ये व्हावं हीच लोकमान्य टिळकांची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीनं ते कार्य सुरू झालं. त्यामध्ये सामाजिक जागृती होती, आर्थिक जागृती होती, त्यानंतर राजकीय आणि शास्त्रीय म्हणजे विज्ञान विषयक लोकांच्या मनामध्ये जाणीवा निर्माण करणं हे सुद्धा महत्वाचं काम वक्त्यांच्या व्याख्यानांच्या विषयामधून केलं जातं. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एकदम स्वरूप बदललं. पण त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांना दुसऱ्याच वर्षी दंगलीचा सामना कसा करावा लागला तोही वृत्तांत आपण थोडा समजून घेणार आहोत. आजकाल गणेशोत्सव स्थापन किंवा गणेशोत्सव करायचा म्हटलं की सगळ्यात जास्त धसकी कोणाला भरते? पोलिसांना. बिचाऱ्यांना घरी सुद्धा राहता येत नाही हो. सगळीकडे बंदोबस्तामध्ये पोलीस तैनात झालेले असतात आणि काय जबाबदारी असते? शांतता ठेवणे. अरे शांततेसाठीच आणि ऐक्यासाठी असलेला सण, त्याच्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी पोलीस आपल्याला लागतात. म्हणजे काय स्वरूप झालं ते लक्षात घ्या. आणि त्याची सुरुवात सुद्धा तशीच झालेली पुण्यामध्ये. अर्थात ती एक परंपरा म्हणून यापुढे चालू ठेवावी असं मी म्हणणार नाही किंवा आपल्या कोणाची तशी इच्छा असणार नाही. पण घडतं असं. काय झालं की 1994 मध्ये गणेश उत्सवाला स्वरूप जे खरं स्वरूप आहे ते मिळण्याचं काम आणि लोकमान्य टिळकांचं नाव सर्वत्र होण्याचं काम खरं तर या दंगलीमुळेच झालं. म्हणजे कधी कधी आपत्ती आली तरी ती इष्टापत्ती असते. म्हणून सगळीकडे दंगली व्हाव्यात आणि त्या गावाचा उदो व्हावा असं कुणी म्हणतात. पण लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये हे घडलं. कसं झालं की मुस्लिम समाजाशी लोकांचे खटके उडत होते. कारण त्यांच्यात थोडा आणि झोडाचं बी पेरलेलं होतं आणि त्याला उगवायला सुरुवात झालेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून हे तणटे वाढायला लागले होते. ज्या वेळेला हिंदूंच्या उत्सवाला विशेष अशी धार चढली
तेव्हा प्रत्येक पेठेमध्ये गणेशोत्सव सुरू झाला, गणपती बसायला लागला. गल्लोगल्लीमध्ये लोकांनी या कार्यक्रमामध्ये धार्मिक स्वरूपाचा जरी सुरुवातीला वाटत असला तरी त्या निमित्ताने जे प्रबोधनाचं कार्य ते सुरू केलं आणि याचे परिणाम आजूबाजूच्या समाजावर व्हायला लागले. जरी सुरुवातीला काही लोकांनी लोकमान्य टिळकांना हिणवलं की हा ब्राह्मणाचा उत्सव आहे, पण त्या काळात पहिल्याच वर्षी लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवाला यशस्वी करण्यासाठी कोण कोण सहभागी झाले होते? मराठा होते, अन्य जातीमध्ये साळी होते, माळी होते, रंगारी होते, सुतार होते, कुंभार होते, वाणी होते. सर्व 18 पगड जातीचे लोक लोकमान्य टिळकांच्या या उत्सवामध्ये सहभागी झालेले दिसत असल्यामुळं या टीकेला आता काही अर्थच उरला नाही. नाहीतरी लोकमान्य टिळकांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी असंच म्हणतात किंवा म्हणलं जायचं त्या काळामध्ये. पण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच अशा प्रकारचे ठणकावून सांगणारे ब्रिटिश सत्तेला सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अशा प्रकारचे जाज्वल्य अभिलेख लिहून लोकांच्या मनामध्ये तळपती तलवारीची देशभक्ती निर्माण करणारे लोकमान्य टिळक हे काय चीज होते हे पुढे महाराष्ट्रानं सगळ्या समजून घेतलं, उमजून घेतलं आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठीच्या प्रेरणा अतिशय महत्वाच्या आहेत. 1885 मध्ये जिथं काँग्रेसचा गाडा हळूहळू ब्रिटिशांच्या सल्ल्याने सुरू होता आणि अतिशय मवाळ स्वरूपाचे पुढारी तिथे बसवलेले होते, ॲलन ह्यूम, विटनबर्ग यांच्याच पुढाकाराने काँग्रेस स्थापन झाली आणि त्या काँग्रेसचं स्वरूप असं मवाळ ठेवण्यामध्येच त्यांना स्वारस्य होतं. म्हणून मग त्यांना अर्ज विनंत्या करून काय तुमच्या सुधारणा आहेत त्या आम्हाला द्या तेवढे ते सांगायचे आणि त्या काळचे ते पुढारी द्यायचे. पण एकमेव लोकमान्य टिळक असे जहाल पुढारी निघाले आणि त्यांनी काँग्रेसचं स्वरूपच बदलून टाकलं. लाल, बाल आणि पाल या तिघांचा उल्लेख आपण इतिहासामध्ये नेहमीच ऐकतो. तर या सगळ्यांनी त्या काँग्रेसला जहाल बनवलं. मवाळ काँग्रेस संपली, जहाल काँग्रेस आली आणि जहाल काँग्रेस आली म्हणजे कशाच्या बाबतीत जहाल होती? कट्टर धार्मिक असं काही त्याचं स्वरूप नव्हतं. कट्टर देशभक्त, कट्टर राष्ट्रभक्त निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलं, म्हणून त्याला अतिशय महत्वाचं. तेव्हा पहिला एकाच वर्षानंतर पुण्यामधल्या गणेशोत्सवाचं स्वरूप कसं होतं ते आपण बघतो आहोत. मूर्ती बसायच्या, शोभिवंत आरास अशी केली जायची, पूजा, आरती, मंत्र, पुष्प वगैरे सगळे आजचे जसे विधी होतात धार्मिक तसेच सगळे त्या काळाला व्हायचे आणि पुणेकरांना या उत्साहाची विलक्षण अपूर्वाई वाटत होती. काय होतं त्याच्यामध्ये? कारण सगळ्या पेठांमध्ये आणि आळ्यांमध्ये म्हणजे गल्लोगल्ली गणपती बसायला लागले. झुंडीच्या झुंडी पुण्यामधल्या अरुंद रस्त्यावर चिखल तुडवीत हिंडायला लागल्या आणि या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं मेळे. हे वेगवेगळ्या प्रकारचे मंडळ, जसे दहीहंडी मंडळ असतात तसे हे मेळे होते आणि त्यांच्यात बरेच गुणवान कलावंत होते. ते जायचे आणि वेगवेगळ्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जाऊन आपली कला सादर करायची. प्रतिष्ठित विद्वान मंडळीची व्याख्यानं लोकांना ऐकायला मिळत होती. एकसारखे झोपदार पोशाख करून गाण्याचा ताल धरण्यासाठी हातामध्ये सुबक आणि रंगीबिरंगी काठ्या घेऊन हे मेळे जेव्हा रस्त्याने निघायचे तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा त्यांना बघण्यासाठी भरपूर मंडळी त्या ठिकाणी यायची आणि हाच गणेशोत्सवाचा मोठा प्रचार होता. त्या काळामध्ये बॅनर, पोस्टर तर असं काही असण्याचं कारणच नव्हतं, पण प्रत्यक्ष कृतीमधून या मेळ्यांना जे काही लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेमध्ये होतं त्या पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं होतं आणि मग त्यांना पाहायला लोक मोठी गर्दी करू लागले आणि त्यामुळे या उत्सवाचा मोठा प्रचार आपोआपच झाला आणि लोक इतके जमायचे की मुंगीला ठेवायला सुद्धा, पाय ठेवायला सुद्धा जागा उरायची नाही. अशा प्रकारचं एक अभूतपूर्व वातावरण हे पुण्यामध्ये आजही असतं. पण गणपती बघण्यासाठी, काही ऐकण्यासाठी, काही प्रबोधन करण्यासाठी नसतं. तर गणपती बघण्यासाठी आजही पुण्यामध्ये गर्दी असते आणि गजबजलेलं पुणे असतं. देश विदेशातून लोक पुण्याचा गणपती उत्सव पाहायला येतात. त्याचं मुख्य कारण लोकमान्य टिळकांनी सुरू केलं ते ठिकाण म्हणून त्याची पुण्याई तर आहेच, पण लोकमान्य टिळकांच्या
परंपरा आजही जतन होत आहेत हे बघायला बरेच लोक येत असावे. तेव्हा हातातल्या काठ्यांनी चित्रविचित्र काव्यांनी ताल धरत कोणता मेळा उत्तम, कोणाची गाणी अधिक चांगली याबद्दल लोकांमध्ये स्पर्धा होती. आणि त्या स्पर्धेमधून एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि मग हे स्फूर्तिदायक कार्यक्रम बघण्यासाठी, त्याचा अपूर्व अनुभव घेण्यासाठी पुण्याचे लोक गर्दी करायला लागले. नाहीतरी पुणे तिथे काय पुणे हे आधीपासूनच लागू आहे ना. पुणे म्हणजे विद्वान लोकांचीच नगरी. तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये अगोदरच होता. विद्या, कला, संस्कृती या सगळ्या गोष्टी त्यांनीच, म्हणून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणेच आपण मानतो. तेव्हा या पुण्याच्या गणेशोत्सवानं पुण्याला जे काही दिलं ते नुसतं पुण्याला दिलं नाही, सगळ्या महाराष्ट्राला दिलं आणि सगळ्या भारताला दिलं. बहुरंगी जोमदार असं गणेशोत्सवाचं स्वरूप एकाच वर्षामध्ये दिसायला लागलं. गणेशोत्सवाचं स्वरूप नवनिर्मिती क्षम झालं. आणि एवढंच नाही तर धर्मनिष्ठेवर आधुनिक गोष्टींची कलम चढवून त्याला सुधारणेची जोड देण्याचं अतिशय सुंदर काम लोकमान्य टिळकांच्या कर्तृत्वातून इथं सिद्ध झालं. विंचूरगडाचा जो वाडा होता जिथं लोकमान्य टिळकांचा गणपती बसायचा, तेच तर सगळ्यांचं प्रेरणास्थान होतं. तिथं जे जसं केलं जायचं तेच सगळे पुण्यातले लोक करायला लागले. म्हणजे त्याची कॉपी टू कॉपीच होती, पण त्यात स्वतःचे ते काहीतरी भर घालत असत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जी काही क्रिएटिव्हनेस होती पुण्याच्या लोकांमध्ये मुळातच असलेली, ती सगळीकडे दिसायला लागली. उत्सवाचं वेळ सर्वांच्या डोळ्यामध्ये सलायला लागलं. आंधळ्या धर्मनिष्ठेला प्रोत्साहन देण्यासाठी बळवंतरावांनी हा उत्सव सुरू केला अशी ओरडे सुरू केली काही लोकांनी. आणि मग लोक शिक्षण नाही तर हे अनुरंजनाचं काम करतायत लोकमान्य टिळक. त्यांना लोकांचं अनुरंजन करायचंय, लोकांना बोलवायचंय आणि आपल्या बाजूला वळवायचंय अशी सुधारकाचा पक्ष असणारे लोक म्हणायला लागले. कारण तिथं मोठी चुरस चालली होती. धर्म सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी. आणि या मुद्द्यावर पुण्यामध्ये दोन गट पडले होते. एकाचे नेते होते गोपाळ गणेश आगरकर, दुसऱ्याचे होते लोकमान्य टिळक, पण अतिशय जवळचे मित्र. गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक यांच्यावर असणारं टिळक आगरकर नाटक ज्यांनी पाहिलं असेल ते फार सुंदर त्याच्यामध्ये सगळं दाखवलेलं त्या दोघांच्या मैत्रीचं स्वरूप. पण दोघांचे मतभेद इतके तीव्र होते की त्या तीव्रतेमुळे त्यांना स्वतःचा सुधारक नावाचा नवीन पेपर काढावा लागला. आणि केसरी आणि मराठाचं जे काम ते करत होते ते त्यांना सोडून द्यावं लागलं आगरकरांना. तेव्हा त्यांच्यामधूनही लोकमान्य टिळकांच्या या उत्सवावर हल्ला व्हायला सुरुवात झाली. आणि मग ब्राह्मणेतर पुढारी ते ब्राह्मणांचा उत्सव म्हणून हिनवायला लागले. आणि क्लब मधून जे कानं भरले होते मुस्लिम नेत्यांचे आणि मुस्लिम त्या काळातल्या राजकारणात असणाऱ्या लोकांचे, त्यांनी पुन्हा वेगळं स्वरूप त्याला द्यायला सुरुवात केली. आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये त्याही काळामध्ये तेढ निर्माण व्हायला, सुरस निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि मग त्याही काळात कोणी मूर्ती फोडू नये म्हणून चौकामध्ये तालमीमधले पैलवान रात्र गणपतीच्या मूर्तीचं रक्षण करत बसायचे. धास्ते होतेच, पण ती मुस्लिम बांधवांकडून नव्हती. ही इंग्रज त्यांच्या हातून काय करून घेतील याची कुणालाही खात्री नव्हती. आणि त्याच्यामुळे या पद्धतीनं या वातावरणाला सुरुवात झाली. तरी पण सर्व शहर मेळ्याने पुरून गेलं होतं. वाद्यांचे नियम पाळून जिकडे तिकडे वाद्य वाजवली जात होती. शहरभर मेळे फिरत होते. शहरातील वातावरण अतिशय तंग होत होतं. आणि पोलिसांनी कडोकट असा बंदोबस्त त्यावेळेला ठेवला होता. आणि अखेर शुद्ध त्रयोदशीच्या रात्री म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी, विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यामध्ये दंगल पेटली. ठिणगी पडली म्हणा. दंगल काही फार मोठी व्याप नव्हती, ती सुटपुटच होती, पण गालबोट लागलंच ना. आणि निमित्त काय झालं की कुंजिरीच्या तालीमखान्याला, कुंजिरी नावाचा एक तालीमखाना होता, म्हणजे
जिथं पैलवान कुस्त्या वगैरे खेळायचे, त्या तालीमखान्याला गणपती बसवण्यासाठी तात्यासाहेब नातू यांनी देणग्या दिलेल्या होत्या. त्यामुळे ते जे गणेश मंडळ आहे ते तात्यासाहेब नातू यांचंच गणेश मंडळ मानलं जातं. आणि तात्यासाहेब नातू हे अतिशय मोठे त्या काळातले जुने सरदार होते आणि त्यांच्या बरोबर काम करणारी ही तालमीतली जी पैलवान माणसं होती ती पण थोडी गरम डोक्याची होती आणि कट्टर हिंदुत्ववादी होती. तेव्हा ह्या सगळ्या लोकांची मिरवणूक म्हणजे मेळ्यांची मिरवणूक अगोदर चतुर्थीपासून, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हे सगळे मेळे पुण्यामध्ये असे रात्रभर हिंडत असत. तेव्हा हे मेळे जेव्हा निघाले तेव्हा वाजत गाजत एक मेळा दिमाखाना पुढे जात होता आणि दारूवाला पुलाच्या जवळ आला. अजून पुण्याचा दारूवाला पूल आहे, त्याच्या खालच्या बाजूला एक मशीद होती आणि पुढे रस्त्यावर मशीद असल्यामुळे मशिदी समोर जाणारा रस्ताच त्यांनी मुद्दाम निवडला. कारण यांच्या डोक्यामध्ये हिंदुत्वाचं वादळ भरलेलं होतं आणि आपण काहीतरी वेगळ्या वगैरे दाखवायची त्यांना एक कुंकुमी होती आणि मुद्दाम तो रस्ता निवडला. बरं, त्या ठिकाणाहून अगोदर बरेच गणपती मेळे गेले होते पण त्यांना कुणीही मुस्लिम समाजातल्या बांधवांनी विरोध केला नाही. हे वाद्य थांबवा, हे थांबवा, त्यांना जाऊ दिलं. पण नेमकं नातूंचा मेळा तिथे आला की लगेच तयार असलेले मस्जिदीमधले लोक बाहेर आले आणि त्यांनी सांगितले हे ताबडतोब थांबवा. मग पोलिसांनी आदेश काढला, थांबवा म्हणाले, ताबडतोब थांबवा. त्याने मग तबले वगैरे जे वाजवणं वाद्य होते ते थांबवले पण पेटी तशीच बाजूला आली. पेटी काही थांबवली नाही. आणि मग झालं असं की त्याला मुस्लिम बांधवांनी हरकत घेतली. तात्यासाहेब नातूंचा मेळा पेटी वाजवत मशिदी समोर जायला लागला तेव्हा अगोदरच तयारीत असणारे मुस्लिम बांधव लाठ्या काठ्या घेऊन आणि आरोळ्या ठोकीत त्यांच्यावर तुटून पडले आणि तात्यासाहेब नातूंवर हल्ला झाला. त्यांना लाठ्या काठ्याने झुडपून काढलं, रक्तबंबाळ केलं आणि मग त्यांना त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या पैलवान लोकांनी आणि मित्रांनी बाजूच्या एका गुजराती मंदिरामध्ये नेऊन हलवलं आणि त्या ठिकाणी ही बातमी पाहता पाहता पुण्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. मग लोकमान्य टिळक काही भित्रे पुढारी नव्हते. ते म्हणाले चला आपली घोडागाडी तिकडे फिरवा. कारण ते घोडागाडीवरून पूर्ण पुण्यातल्या गणपती उत्सवाचं सूत्रसंचालन करत फिरत होते आणि रात्री 10ची वेळ होती. लोकमान्य स्वतः सरदार बाबा महाराज यांच्या घोडागाडीमधून पुण्याचा फेरफटका मारत होते आणि कुठे काय व्यवस्था चालू आहे, गणेशोत्सवाचं वातावरण कसं आहे हे सगळं बघण्यामध्ये ते त्यावेळेला पुढाकार घेत होते आणि त्या दिशेने त्यांचं काम चालू होतं. आणि मग त्याने ताबडतोब सांगितलं की वळवा आपली गाडी तिकडे. मग ते आले त्या पुलाच्या दिशेने पण त्यांच्या सोबत नाम जोशी आणि वासू काका हे त्यांचे जवळचे उजवे डावे हात समजले जाणारे लोक होते. ते म्हणाले बळवंतराव तुम्ही इथपर्यंत आलात ठीक आहे, आता एक पूल ओलांडून तिकडे तुम्हाला यायची काही गरज नाही. कारण तुम्ही जर आलात तर तुम्हाला अटक होईल आणि तुम्हाला आजच्या दिवशी अटक झाली तर उद्या अनंत चतुर्दशीचा सगळा गणेश उत्सव आपल्याला साजरा करायचा तर कसं करणार. तेव्हा लोकमान्य टिळकांना त्यांचं म्हणणं पटलं. ते तिथं थांबले आणि हे दोघ जण त्या घोडागाडीतून उतरून तिकडे जाऊन प्रत्यक्ष काय परिस्थिती बघायला गेली, काय झालं नेमकं ते समजून घेऊन आम्ही तुम्हाला येऊन सांगतो असं म्हणून ते तिकडे गेले. तर तिथे अजूनही वातावरण तंगच होतं. समोरून पोलीस होते. पोलीस घोड्यावर बसून एक लेले नावाचा अधिकारी आला. म्हणा तुम्ही इकडे कुठे चालला, तिकडे अजिबात जाऊ नका, इकडे गेलात तर तुमच्या जीवाला धोका आहे. ते म्हणाले नाही आम्ही इकडे नाही चाललो, आम्ही दुसरीकडे चाललो. टिपूरचं अन्न पडलेलं होतं, रस्ता दिसत होता, त्याच्यामधून वाट काढत काढत ते पुढे गेले. तर समोर पाहिलं आणखी एक माणूस त्यांना रक्तात बंबाळ करून विव्हळताना दिसला. तर ते ढेकणे मास्तर नावाचे कोणीतरी ग्रस्त होते आणि त्यांना त्या दंगलीमध्ये त्रास झाला होता आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे पोहोचवलं आणि हे सगळं करण्यामध्ये रात्रीचे 2 वाजले. इकडे टिळक थांबले त्यांची वाट पाहत. आता टिळक इतके कशाला थांबते, घरी जाऊन झोपले असतील.
म्हणून मग ते आपल्या घरी जाऊन झोपले दोघे जण. पण लोकमान्य टिळकांना काळजी काय झालं अजून कसे आले नाही, मग त्यांनी अंदाज लावला की जरा घरीच जाऊन झोपले असते. ते जाऊन झोपले की त्याने येऊन टिळकांनी त्यांच्या दारावर खडखड खडखड आवाज केला. त्यामुळे तुम्ही येतात, मग काय तुम्ही येतो म्हणाला पण आलाच नाही. अरे काय चाललंय हे पाहण्यासाठी तुम्हाला पाठवलं आणि तुम्ही या पद्धतीने वागलात हे मला अजिबात पसंत पडलेलं नाही. तेव्हा ते म्हणाले सॉरी आमची चूक झाली, याच्या पुढची चूक आमच्या हातून होणार नाही. आणि मग बळवंतराव तिथून मग घरी गेले आणि 2 नंतर झोपले. म्हणजे गावातलं वातावरण खराब होऊ नये ही जबाबदारी आजचा कोणीतरी नेता कधी घेताना दिसतो का? आरामात झोपलेले असतात, कार्यकर्ते सगळं करत असतात, आग लावायची आग विझवायची सगळं कार्यकर्तेच करत असतात. पण लोकमान्य टिळक असे जबाबदार नेते होते, त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं नियंत्रण टिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि अपेक्षेप्रमाणे आता पोलीस आणि ब्रिटिश उद्याचा कार्यक्रम रद्द करतात की काय अशी धगधग असताना, धाकधूक वाटत असताना दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणुकीला परवानगी मिळाली. कारण त्या वातावरण जे पुण्यात तयार झालं होतं, इतक्या हिंदूंना नाराज करून आपण मिरवणूक थांबवू शकत नाही हे ब्रिटिशांच्या चांगलं लक्षात आलेलं होतं आणि त्यांनी रितसर त्यांना परवानगी दिली आणि शांततेत मिरवणुका काढायला परवानगी दिली. आणि मग अतिशय लोकमान्य टिळकांनी त्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला, जोरदार मिरवणूक झाली. आणि एकूणच ही जी मिरवणूक आहे ती कशी झाली त्याचं वर्णन लोकमान्य टिळकांनी त्याच्यानंतरच्या केसरीच्या अंकामध्ये लिहिलंय. आणि त्यातून आपल्याला लक्षात येतं त्या काळी अनंत चतुर्दशीची मिरवणूक पुण्यामधून कशी निघत होती. ते चित्र लक्षात यावं थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. 2 वाजले, पूर्ण संकेताप्रमाणे जे पूर्वनियोजित जो कार्यक्रम होता त्याप्रमाणे नेमलेल्या ठिकाणी आळीपाळीने गल्लोगल्लीतले गणपती आरे मार्केटच्या दिशेने विसर्जनासाठी येऊ लागले. आसपासच्या खेडेगावचे गणपतीही दाखल झाले. त्या सर्वांचं वर्णन कोण करू शकेल? म्हणजे केसरीत आलेलं वर्णन तुम्हाला मी वाचून दाखवतो. जिकडे दृष्टी फेकावी तिकडे गणपतीचे दर्शन होत आहे असा ध्वनी, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा ध्वनी कर्णपथावर आदळून गगनमंडळ भेदून जात आहे. टिपऱ्यांचे, लेझिमचे, घुंगरांचे, चौघड्यांचे, समयांचे भिन्न भिन्न स्वरसंमेलनाने मनावर चमत्कारिक परिणाम होत आहे. रे मार्केट पासून अक्वा बळवंत गेट पर्यंत प्रेक्षकांचे थवेच्या थवे असलेले पाहायला मिळत आहे. कुठेही पाऊल ठेवायला जागा मिळत नाही. रस्त्यावरील माड्या, छपरे, कौलारे मजबूत सजीव झाली आहेत. असा कादंबरीकारास मात्र कल्पनागम्य देखावा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तिथे गेलेल्या प्रेक्षक गणासच अनिर्वाच्य प्रेमानंद देणारा होता. सर्व भक्तगणास धन्यता वाटली. स्वारीत आघाडीवर कसब्याचा गणपती व सर्वांच्या पिछाडीस बाबा महाराजांचा गणपती असे होते. वाटेत मंगलमूर्ती मोरयाचा ध्वनी, गुलालाचा धुमाकूळ आणि बत्ताशाचा वर्षाव असा समारंभ 6 वाजण्याच्या सुमारास लकडी पुलाजवळ पोहोचला आणि वाळवंटावर लेझिम, पट्टा, भजन होऊन गणपतीचे विसर्जन झाले. मंडळी आल्या पद्धतीने थाटामाटात घरी परतली. पूर्वी पेशव्यांच्या वेळेला गणपतीचं जे विसर्जन व्हायचं तशाच पद्धतीचं विसर्जन आजही झालं याचाही उल्लेख लोकमान्य टिळकांनी केला. म्हणजे याच्या आधी गणेशोत्सव पुण्यात होता. पेशव्यांचा गणेशोत्सव जोरात व्हायचा, पण ते पेशव्यांचा होता. पण हा लोकोत्सव त्याचं खरं स्वरूप हे दुसऱ्याच वर्षी लोकमान्य टिळकांमुळे निर्माण झालं. तेव्हा अशा पद्धतीनं पुण्यामधली ही जी काही घटना आहे ती घटना सांगण्याचं कारण एवढंच आहे की या घटनेनं काय चमत्कार केला.
गणेश उत्सवाची मिरवणूक अतिशय तणावपूर्ण वातावरणात पण अतिशय शांततेत पुण्यामध्ये पार पडू शकले, त्याच्या मागेही लोकमान्य टिळकच होते. आणि दंगलीच्या प्रसंगानंतर आणि अशा तणावातही तो यशस्वी करून दाखवला म्हणून लोकमान्य टिळकांचं नाव सर्वत्र झापायला लागलं आणि ते तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले. ते यानंतरच दंगलीची प्रतिक्रिया मुस्लिमांवर वचक बसवणारी ठरली आणि आपल्या पक्षपाती धोरणाचा परिणाम करून हिंदूंना रोखण्यासाठी जे ब्रिटिश चिथावणी देत होते त्यांची चिथावणी देण्याची जी काही कोड होती ती काही काळापुरती तरी खंडित झाली. आणि मात्र या प्रकारामुळे टिळकांचं नाव अग्रक्रमानं विरोधकांच्या यादीमध्ये टाकलं गेलं, पुन्हा देखील विरोधकांच्या यादीत गेलं, सरकारच्या यादीत गेलं आणि इथून लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सव साजरा करण्याचा हेतू सगळीकडे उघड आणि जगजाहीर झाला. आतापर्यंत ब्रिटिशांचं काही लक्षच नव्हतं त्याच्याकडे, चाललंय म्हणले एरवी कुठला कार्यक्रम करायचा तर परवानगी घ्यावं लागायची, पण गणेश उत्सवाला परवानगी वगैरे असं काही नव्हतं, कारण त्यांना आहे धार्मिक विधी व्हायला. आणि या पद्धतीनं हे लोकमान्य टिळकांनी हे जे गणेश उत्सवाला प्रथम पुण्यामध्ये आणि नंतर सर्वत्र हे जे काही भव्य दिव्य स्वरूप दिलं त्या स्वरूपाचं वर्णन मुद्दाम यासाठी तुम्हाला सांगितलं की ते जे वातावरण आहे तसं वातावरण आज उरलंय की नाही, नाहीतर का नाही या प्रश्नाची उत्तर भरपूर लेख लिहून, वर्तमानपत्रामधून अग्रलेख लिहून किंवा त्या ठिकाणी मोठमोठाले परिसंवाद आणि चर्चा दूरदर्शनवर होत असतात, पण तरी सुद्धा लोकांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे माझ्या या व्याख्यानावर काही फरक पडेल अशात काय भाग नाही. पण तरी सुद्धा मी काही गोष्टी सांगेल की परिवर्तन आपल्याला पाहिजेच आहे आणि हे जे परिवर्तन आहे ते परिवर्तन आपल्याला लोकमान्य टिळकांच्या आदर्शांना समोर ठेवून त्यांचं ध्येय होतं स्वराज्य निर्माण करणं. आपलं ध्येय असायला पाहिजे सुराज्य प्रस्थापित करणं. आता ते म्हणाल आमचे राज्यकर्ते का, ते राज्यकर्ते होते त्या काळात, ते राजकीय नेते होते, ते त्यांनी काम केलं, आम्ही कसे करणार. पण लोकांच्या चळवळीतून त्यांनी ते करून दाखवलं. त्यामुळे आपणही लोक आहोत आणि आपण सुद्धा आपली जबाबदारी ओळखून या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकजागृतीचं काम गणेशोत्सवाच्या कार्यक्रमातून करू शकतो, जे तुम्ही करीतच आहात. तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही, पण ही चळवळ तुमची बघून अनेकांनी दुसरीकडे सुरू करावी. अंबेजोगाईत आणखी 1-2 व्याख्यानमाला तयार व्हाव्यात, आणखी मराठवाड्यात आणि इतरत्र अशा व्याख्यानमाला तयार व्हाव्यात आणि त्याच्यातून लोकांच्या मनामध्ये एक नवस्फुरण आणणारी व्याख्यानमाला प्रत्येक ठिकाणी व्हायला लागावी. लोकांनी आरोप गर्दी करून त्या व्याख्यानमालेमध्ये जे काही उद्बोधन होतं ते उद्बोधन त्या ठिकाणी ऐकायला हवं आणि त्यातून ज्या काही सुधारणा करता येतील त्या सगळ्यांच्या समोर चर्चेतून व्हायला हव्यात. एवढी अपेक्षा जर आपण केली तर त्यात काही गैर नाही. म्हणून या पुढे आपण सुद्धा लोकमान्य टिळकांच्याच पावलावर पाऊल ठेवून अनेक गोष्टी गणेश उत्सवाच्या माध्यमातून करू शकतो, नवं समाज परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामध्ये गरिबी, बेरोजगारी अशा कितीतरी आपल्या समोर आजही समस्या आहेत, कितीतरी आर्थिक प्रश्न आहेत. त्या काळामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ साध्य करणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जात होतं आणि त्या विषयाला धरून व्याख्यानमाला व्हायच्या. पण आज तर आपल्या समोर देशासमोरचे किती महान प्रश्न आहेत. आजही कुठल्याही बँकेमध्ये आपण गेलो तर एक पॅड ठेवलेलं असतं, लोक अंगठा लावतात, त्या स्लिपवर अंगठा मारतात आणि मग त्या भिंतीला अंगठा पुसतात. ते आपल्या देशात साक्षरतेचे अनेक प्रयोग होऊन आजही चालू आहे. म्हणजे अजूनही शिक्षणाचा खऱ्या अर्थाने लोकांमध्ये प्रसार झालेला नाही आणि शिक्षित लोकांच्या मध्ये थोड्या अंधश्रद्धा आहेत, त्या दूर करणं तर अतिशय अवघड काम. तेव्हा सामाजिक समस्या दूर करण्यासाठी उत्सवाचा वापर व्हावा, जो तुम्ही करत आहात. त्याचबरोबर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी उत्सवाचा वापर व्हावा. स्त्री पुरुष लिंगभेद समाप्त व्हावेत, वर्णभेद समाप्त व्हावेत,
जातीभेद समाप्त व्हावेत, धर्मभेद समाप्त व्हावेत, राष्ट्रीय ऐक्य नाही तरी राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी जो हातभार आपल्याला लावता येईल तो लावावा. खरं तर तुम्ही म्हणाल हे काम तर शाळांचं, शिक्षण संस्थांचं ते तर तुम्ही करतच आहात, पण अशा ठिकाणच्या अनौपचारिक शिक्षणातून आपण लोकांना जे सांगू ते लोकांना पटकन पटत असते. कुठले तरी बाहेरचे लोक येऊन आम्हाला सांगतायत, इथलंच कोणी बोललं तर त्याचा तेवढा प्रभाव पडत नाही, पण बाहेरचं कोणीतरी येऊन सांगतो आणि त्याचा परिचय वगैरे आपण करून देतो तेव्हा त्या लोकांना वाटते बाई काय कोणतरी विद्वान आहेत वाटत असतील नसतील तो बाप वेगळा, पण मुळामध्ये दुसऱ्याने कोणी येऊन सांगितलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो. तेव्हा हे अव्याहतपणे चालू ठेवलं पाहिजे. लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामावर चर्चा झाली पाहिजे. जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याच्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे हो, आणि बोललंही जातं. अगदी गणपती बसायचा म्हटलं तरी तिथे सुधारणा करायला सुरुवात करता येते आपल्याला, कारण आजकाल वर्गणी मागणारे बहुतेक खंडणी मागण्याच्या पद्धतीने मागतायत. गणेशोत्सव तर साजरा करायचा आहे, पण कोणाच्या पैशावर? लोकांच्या पैशावर. अगदी जबरदस्ती केली जाते. एका गावामध्ये आमचे एक शिक्षक होते, ते तिथे बिचारे एक शाळा होती त्यांची एका शिक्षकाची, तिथे गेले. ते म्हणले काय सांगावं सर, म्हणे तिथे आम्हाला दर प्रत्येकाला 1100 रुपये वर्गणी द्यावी लागेल. म्हणजे किती गणपती मंडळ आहेत? 4च आहेत म्हणे, पण प्रत्येक जण यायला म्हणायला तुमच्याकडून वर्गणी मिळायला पाहिजे, तुम्हीच कमावणारे व्यक्ती गावामध्ये आली आहे की नाही. तेव्हा या पद्धतीचं जे काही वर्तन होतं त्याच्या सुधारणा आपण करतो, आणि ते लोकांनी करावं कशाला? आपण आपल्यापासून सुरुवात करू ना, आपण लोकांना समजून देऊ. आता ते समजून देण्याचा प्रयत्न करायला गेला तर ते लोक तिथं झुंडशाही करतात. पुण्यामधलेच प्रसंग अनेक वर्तमानपत्रात छापून आले. एका लेखिकेचा मुलगा त्या पुण्यामध्ये नोकरीसाठी राहत होता, आणि त्याला नोकरी वगैरे चांगली लक्षात आल्यावर त्याला वर्गणीसाठी सक्ती करण्यात आली, आणि त्याला म्हणले की आता वर्गणी तुला द्यावीच लागते. ते म्हणे किती देऊ? तू किती देऊ शकतो? म्हणे 1000 रुपये देऊ शकतो, 1100 रुपये देऊ शकतो. नाही म्हणे 15,000 रुपये वर्गणी, म्हणे आपल्याकडे सगळेजण 15,000 तुला द्यावी लागेल. देतोस की आणू आणखी माणसाला. तेव्हा बिचारी आली त्याच्याजवळ होती, ते म्हणाले तुम्ही कोण आहेत, काय गणेशोत्सव कशासाठी होतो, काय होतं ते तरी तुम्हाला माहित आहे का? कोणाला गणपती आंध्रवर शिक्षक माहित आहे का काय आहे ते? कोणाला काही सांगता येत, पण पैसे मात्र मागतो. तेव्हा या पद्धतीची खंडणी म्हणून वर्गणी वसूल करण्याची आज तेवढी राहिलेली नाही. खूप फरक पडले. लोक इच्छेनं देतील ते घेत आहेत आणि आनंदाने उत्सव साजरा करतायत. तर तिथून सुरुवात आपल्याला करता येण्यासाठी. त्याच्यानंतर मग गणपती बसताना डॉल्बी आणि डीजे, गुलाल, प्रचंड मिरवणुका, प्रचंड ध्वनी प्रदूषण, लोकांच्या हृदयाला धक्के बसतील अशा प्रकारच्या दहीहंडीमध्ये आणि त्या गणेशोत्सवाच्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये आपल्याला जे कर्णकर्कश आवाज ऐकायला मिळतात, तिथून जवळ गाण्याचे पडदे फाटतात की काय अशी अवस्था निर्माण होते. एवढंच नाही तर आता त्याच्यामध्ये एक नवीन तंत्र आलं, ते म्हणजे लेसर किरणांच्या साह्याने लोकांना आपला जल्लोष दाखवण्याची एक टूम निघाली, आणि त्याच्यामध्ये बिचारा वृद्धांचे डोळे जायची वेळ आली, डोळे आंधळे व्हायची वेळ आली, पण त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. मग यावर्षी सातारमधल्या वृद्ध लोकांनी त्यांचं जे काही ज्येष्ठ नागरिकांचं संघटन आहे त्यांनी पोलिसांकडे जाऊन एक निवेदन दिलं आणि म्हणाले की हे ताबडतोब बंद झालं पाहिजे. अशा प्रकारच्या गणेशोत्सवाची जर त्या ठिकाणी शेवटचं विसर्जन यात्रा होणार असेल तर ती विसर्जन यात्रा नाही, ती अंत्ययात्राच आहे. कारण त्यातून अनेकांच्या हृदयाला धक्के बसून माणसं हार्ट अटॅकून मरायची शक्यता आहे. तेव्हा हे ताबडतोब थांबवा असं म्हटल्यानंतर मग तिथे दंडाधिकारी म्हणजे जिल्ह्याचे अधिकारी आहेत, त्यांनी हुकूम काढला की या वर्षी या सगळ्यांवर बंदी आली. कशा अगोदर बंदी आली? सरकारनं कोर्टामध्ये जाऊन बंदी वगैरे आणली तर त्याच्या विरोधात जाऊन लोक कोर्टामध्ये गेले, आणि जे असोसिएशन वाले होते डॉल्बी आणि डीजे चे चालवणारे लोक ते म्हणजे आमच्या पोटावर पाय यायला लागला. आम्ही एवढा सगळी भांडवली गुंतवणूक केली, एवढं सगळं यामध्ये केलं, आता आम्ही काय कर्ज काढून हे सगळं घेतलंय का, याचं करायचं काय? तेव्हा हे चालू राहिलं पाहिजे, आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे.
तेव्हा मग सरकारला सांगण्यात आलं की तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा की ह्याच्यामुळे खरोखरच प्रदूषण होते की नाही, आणि होते तर त्याचे दुष्परिणाम काय दिसून आले हे दाखवा. सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करायला खूप वेळ घेतला. आता कुठे ते प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्याच्यावर बंदी आणावी म्हणून त्यांनी कोर्टाकडे, अजून त्याचा निकाल लागलाच नाही. निकाल चालू आहे कोर्टात, पेशीवर पेशी, तारखावर तारखा चालूच आहे. आता एवढी महत्वाची सुधारणा ते कोर्टाला पटवून देता येत नसेल तर सरकार काय करतं माहित नाही. उलट सरकारची वाहवा होत आहे काही भागामध्ये. ते म्हणतात की हे दत्तदृष्ट त्या काँग्रेस आघाडीच्या सरकारनं केलं होतं कटकारस्थान, ते आता या सरकारनं धुडकावून लावलं आणि आता आम्हाला राष्ट्रवादी गणपती, उंच मूर्ती सगळं करायला परवानगी मिळत आहे आणि या सरकारच्या कृपेने मिळत आहे. सगळेजण खुश आहेत. पण चांगली गोष्ट झाली. मग सुधारणा करायची म्हटल्यानंतर सरकारने आपली भूमिका पार पाडावी लागेल. पण आता त्यांनी कोर्टाला हेही कळून टाकलं दुसऱ्या एका केसमध्ये की या अनिल काकोडकर नावाच्या शास्त्रज्ञाची समिती नेमली. त्या अनिल काकोडकरांनी अहवाल तयार केला आणि त्यामध्ये सांगितलं की ह्या ज्या पीओपीच्या मूर्ती आहेत किंवा ह्या प्लॅटफॉर्म पॅरिसच्या मूर्ती आहेत त्याच्यामुळे प्रदूषण होत नाही, ते त्याचं विघटन होत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ते दूर करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग आता नवीन समिती नेमली की या गणपतीचं जे काही अवशेष समुद्रामध्ये ओहोटीच्या वेळेला दिसतात त्याचं विघटन करणारं काहीतरी तुम्ही शोधून काढा, आणि त्यासाठी आता एक नवीन समिती काम करते. म्हणजे इतक्या सगळ्या वाईट प्रथा राजरोसपणानं चालू असताना केवळ लोक अनुनय करायचा, लोकप्रियता मिळवायची, मतं मिळवायचे म्हणून या गोष्टी करताना सरकार सुद्धा पुष्कळदा डोळेझाक करतं. खरं तर सरकार म्हणतात काय शक्य, पण तसं होताना दिसत नाही. म्हणून अशा वेळेला आपल्यासारख्या जागृत नागरिकांचा त्याच्या पाठीमागं एक दबाव गट म्हणून उभा राहिला पाहिजे आणि त्यासाठी अशी व्याख्यानं आणि याचं आयोजन करणं अतिशय महत्वाचं आहे. आता आणखी काही गोष्टी अशा आहेत की ज्या सांगत बसलं तर खूप मोठी यादी होईल, परंतु विसर्जनाच्या वेळेला, गणपती आणतानाच्या वेळेला ज्या काही क्रूर आणि वाईट प्रथा आहेत, जे काही प्रदूषणाचे भयंकर प्रकार घडत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत आणि शांततेच्या पुण्यातल्या वातावरणात जसं एक सुंदर वातावरण होते ते मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो. विसर्जनाचं स्वरूप किती छान होतं, तशा स्वरूपाचं आपण करू शकलो तर किती बरं होईल, पण नाही. आणि आणखी एक त्याच्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे की लोकांच्या अंधश्रद्धेला खतपाणी देऊन आमचा गणपती जागृत गणपती, आमचं गणेश मंडळामध्ये बसलेला गणपती हा नवसाला पावणारा गणपती, आणि मग काय पूर्ण महाराष्ट्रातून रील लागते. हे जातात तर पैसे टाकतात, नवस करतात, पुढच्या वर्षी नवस फेडायला जातात. काय झालं? लोकमान्य टिळकांच्या स्वप्नामध्ये तरी असं त्यांनी गृहीत धरलं असेल काय की कोणता तरी गणपती नवसाला पावायला त्या गणेश मंडळाचं अशा पद्धतीनं उन्नयन झालेलं आहे आणि तिथे पैसे कमावण्याचे मशीन म्हणून गणेश उत्सव वापरला चाललाय. किती भयंकर आहे. पण आता असं काही बोलायला जाव तर लगेच हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी त्याला लगेच कडाडून निषेध करतात, विरोध करतात. आता साधा मुद्दा आहे की गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेला ह्या मूर्ती साध्या करायच्या आणि ते विसर्जन समुद्राच्या पाण्यात, नद्याच्या पाण्यात करू नये, हा साधा मुद्दा आहे. पण मग हे सनातनी कडवट अशा प्रकारचे हिंदू लेख लिहून सांगतात, अरे तुमच्या सगळ्या नद्या नासल्या, सगळीकडे नाले सोडले, सगळीकडे प्रदूषण आहे. आमच्या गणपतीच्या निर्माल्यानं, आमच्या गणपतीच्या विसर्जनानं किती असं होणार आहे प्रदूषण. म्हणजे बुडत्या म्हणजे त्या गाडीला नळ्याचा कुठं काही ओझं होतं का? जी भरतीची गाडी आहे तिला जर नळा लावला तर त्याचं कसं काय ओझं होईल? तेव्हा हे आमचं नगण्य आहे, याच्याकडे दुर्लक्ष करा, याच्यावर काही बोलू नका. पण मला आठवते डॉक्टर कुसाळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य ज्यावेळेला नांदेडमध्ये करत होते त्यावेळेला त्यांनी सगळं निर्माल्य एकत्र गोळा करण्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेतलं होतं आणि सगळं निर्माल्य गोळा करून त्याची विल्हेवाट लावली होती. अर्थात अशी चांगली सुरुवात ही घडत आहे. डोंबिवलीमध्ये
दरवर्षी 10,000 टन हे निर्माल्य आणि सगळ्या मंदिरातला कचरा गोळा केला जातो आणि त्याचं कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करून 10 रुपये किलोने लोकांना विकलं जातं. ते टेरेस गार्डनसाठी, आपल्या बागांसाठी लोक वापरत आहेत. ही चांगली प्रथा आहे. अशा प्रथांची सुरुवात आपण आपल्या गावापासून, आपल्या गणपती मंडळाच्या पुढाकाराने करू शकतो, आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत करू शकतो. अशा कितीतरी गोष्टी परिवर्तन करण्यासारख्या आहेत. मित्र हो, तुम्ही सगळे सुज्ञ आणि तज्ञ आहात. तुमच्या समोर मी काही फारसं सांगावं अशातला अजिबात भाग नाही. पण पत्रकार म्हणून माझ्या डोक्यात जे काही होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलेलं आहे. या ठिकाणी मला व्याख्यानाची संधी दिली आणि माझ्या नातवांना सुद्धा असाही गणेश उत्सव साजरा होतो हे दाखवण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.